नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी प्रकट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन चैत्र शुक्ल द्वादशी या वर्षी 20 मार्च 2026 रोजी शुक्रवार रोजी येत आहे. या मंगल दिनी स्वामींच्या आवडीचे जे पदार्थ आहेत यापैकी कोणताही एक पदार्थ म्हणून स्वामींना आपण नैवेद्य दाखवायचा आहे. तर मित्रांनो, या मंगल दिनी स्वामींना नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, नैवेद्य कसा अर्पण करावा या संदर्भातील सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया. बघा, स्वामी प्रकट दिनाविषयी सेवा तर आपल्याला करायचीच असते. स्वामींचा प्रकट दिवस म्हणजे आपल्याला साजरा करायचा आहे. पण या दिवशी आवर्जून महाराजांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत यापैकी कोणताही एक पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून दाखवावा. तो दाखवलेला नैवेद्य प्रसाद आपण आपल्या घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा. यामुळे आपला गुरु ग्रह तर स्ट्रॉंग होईलच, या गुरुचा आशीर्वाद आणि गुरुचे पाठबळ सुद्धा आपल्याला स्ट्रॉंग होईल आणि आपल्या घरामध्ये एकोपा, प्रेम आणि आनंद सुद्धा राहील. तर मित्रांनो, स्वामी म्हणतात, तू जे प्रेमाने मला अर्पण करशील ते मी आनंदाने स्वीकारेल. पण हा नैवेद्य अर्पण करण्याची एक शिस्त आहे, एक पद्धत आहे. 20 तारखेला महाराजांचा प्रकट दिवस आहे. मग या निमित्ताने त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत तर ते आपण बनवलेच पाहिजेत. आणि तुम्हाला हवं असेल तर यातील तुम्ही जेवढे जास्त पदार्थ तुम्ही बनवू शकता तेवढे बनवण्याचा प्रयत्न करा. काही नाही झालं तर कोणताही एक पदार्थ सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सकाळी करू शकता. मला शक्य झालं नाही, घाई गडबड होती, ऑफिसमध्ये होती, मग तुम्ही दुपारी दाखवा. दुपारी काही कारणानं झालं नाही तर रात्री नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. रात्री नाही झालं पण आपल्याला मनापासून आपल्याला महाराजांना नैवेद्य हे दाखवायचं आहे. कारण शेवटी आपल्याला भाव महत्त्वाचा आहे. भलेही वेळेवर नाही झाली आपली सेवा किंवा महाराजांना नैवेद्य दाखवणं नाही जमलं, पण आपला भाव म्हणून त्या दिवसामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं हा नैवेद्य जो आहे तो आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे. सगळ्यात पहिला पदार्थ जो स्वामींना खूप आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात. हो, हे पदार्थ आहेत ना, ते विकत आणण्याऐवजी जर तुम्ही भलेही एक पदार्थ बनवा, थोडासा बनवा, पण तो आपल्या घरी बनवा. का घरी बनवावा? बघा, कोणत्याही देवांना, स्वामींनाच म्हणून नाही, कोणत्याही देवांना जर नैवेद्य दाखवायचा असेल ना तर तो आपल्या हाताने बनवावा. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा कोणत्याही देवासाठी आपण नैवेद्य बनवतो तर ते नैवेद्य बनत असताना आपल्या हातावरील जे नकारात्मक रेषा असतात त्या रेषा नाहीशा होतात. आपण म्हणतो ना, बघा की आपल्या हातावरच्या रेषा असं सांगतात, जसं सांगतात तर ते दुर्भाग्य असतं. आपल्या हातावर आहे लिखित तर ते दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलण्याची जी ताकद आहे ती आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे. ती ताकद तुम्ही कोणत्याही देवाला, ज्याही गुरूंना मानतात त्यांच्यासाठी आहे असंही म्हटलं जातं. नैवेद्य बनवताना ते जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलत असतं. दुर्भाग्याच्या रेखा सौभाग्यामध्ये बदलत असतात. म्हणून नैवेद्य जो आहे तो नेहमी आपल्या हाताने बनवावा. विकत आणून नैवेद्य दाखवायचा नाही. तर बेसनाचे लाडू जे आहेत तर ते तुम्ही घरी बनवावा, हाताने बनवा. जसं तुम्ही ते लाडू बांधाल ना ते आपल्या हातावर घेऊन तसं दुर्भाग्याच्या रेखा ज्या आहेत तर त्या सौभाग्यामध्ये बदलते. आणि स्वामींवर विश्वास ठेवा, नक्कीच ही गोष्ट होईल. तर सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. हे तुम्हाला काही कारणाने शक्य नसेल तर बेसनाचे लाडू बनवणं, तर पुरणपोळी जी आहे ती महाराजांना खूप आवडते. तर या दिवशी आवर्जून तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्या घरामध्ये आवर्जून तुम्ही कुरडई असेल, खीर असेल, पुरणपोळी असेल तर बनवायचीच. पण त्यासोबतच खीरसुद्धा बनवायची आहे, कुरड्या बनवायच्या आहेत आणि खास करून भजी बनवायची आहेत आणि भाज्यामध्ये कांदा भजी बनवायचे आहेत. आता इतर देवी देवतांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण कांदा लसणाचा वापर करत नाही. नैवेद्य दाखवताना पण महाराजांना कांदा भजी ही प्रिय आहेत. म्हणून फक्त महाराजांना नैवेद्य दाखवताना पूर्ण तुम्ही बाकीचा जो स्वयंपाक आहे त्याच्यामध्ये लसणाचा वापर करू नका, कांद्याचा वापर करू नका. फक्त भजी बनवताना त्याच्यामध्ये कांदे टाका आणि कांदा भजी स्पेशल बनवून ती जी आहे ते नैवेद्यामध्ये ठेवा. परत एकदा सांगते, स्वामी महाराजांचा हा आवडता पदार्थ आहे म्हणून कांदा भजीचा नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचाच आहे. इतर देवी देवतांना आपण कांदा लसूण नैवेद्यामध्ये वापरत नाही, पण आपल्या स्वामी महाराजांना कांदा भजीसुद्धा तुम्ही बनवून या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आता पुरणपोळीचा स्वयंपाक एवढं बनवणं तुम्हाला शक्य नाही तर मग काय करू शकता? बघा, तुम्ही खीर बनवू शकता. खिरीचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता, महाराजांना दाखवू शकता. खीरसुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे. खीर आणि कांदा भजी बनवून तुम्ही नैवेद्यसुद्धा दाखवू शकता.
आता प्रश्न येतो की खीर कशाची बनवावी? तर खीर तुम्ही शेवई बनवू शकता. अतिशय उत्तम आहे. शेवई ही शक्य नसेल तर तुम्ही रव्याची खीर बनवू शकता, तांदळाची खीर बनवू शकता किंवा मखाण्याची खीर बनवू शकता. त्याचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तेव्हा तुम्ही बासुंदीसुद्धा बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि पिठलं भाकरी अत्यंत साधे सोपे स्वामींच्या आवडीचे जेवण हे देखील बनवू शकता. आणि हेही शक्य नसेल तर अगदी साधं वरण भात आणि भाजी पोळी बनवायची आणि भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून बनवायची आहे. घेवड्याच्या शेंगाची भाजी जी आहे तर ती सुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे. वरण भात घेवड्याच्या शेंगाची भाजी पोळी बनवायची आणि याच्यासोबत कोणताही हा एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे. स्वामींच्या आवडीचा गोड पदार्थ जसं की खीर असेल, बेसनाचे लाडू असतील तर अतिशय उत्तम. पण हे शक्य नसेल ना तर अगदी तुम्ही शिरा जरी बनवला तर अतिशय उत्तम. किंवा तुम्ही गोड भात ज्याला साखर भात म्हटलं तरी चालेल, नारळी भात म्हटलं जातं तो बनवून तरी तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतं बघा. मी तुमच्याकडे एवढे ऑप्शन शेअर केलेले आहे. म्हणून तुम्ही स्वामींना जे पदार्थ तुम्ही बनवू शकता ते नक्की बनवा. कारण काय होतं की शक्य होईल तेवढं बनवण्याचा प्रयत्न करा. त्यांचा जो नैवेद्य आहे तो स्वामींना आपल्याला दाखवायचा आहे. आता स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा? एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये नैवेद्य हा सगळा आपल्याला वाढून घ्यायचा. नैवेद्य उष्टा केलेला नसावा. तांब्यामध्ये पाणीसुद्धा घ्यायचं आहे. स्वामींना ठेवण्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी वेगळ्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. स्वामींना नैवेद्यासोबत ठेवण्यासाठी वेगळा तांब्या पेला जो आहे तो घ्यायचा आहे. आणि देवघरासमोर बसायचं आहे किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तिथे बसायचं आहे. अगदी अगोदर तर दिवा लावलेला असावा. देवासमोर सुद्धा दिवा लावलेला असावा. जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुद्धा दिवा लावलेला असावा. कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपण देवांना नैवेद्य दाखवतो. तेव्हाच देव त्यांचा स्वीकार करतात. असं म्हटलं जातं की त्यामुळे दिवा हा नैवेद्य दाखवताना अवश्य लावलेला असावा. आता नैवेद्य जो आहे तो महाराजांच्या समोर ठेवायचा आहे. खाली पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे. त्यावर आपला नैवेद्याचं ताट ठेवायचं. त्यानंतर त्यांच्या डाव्या साईडला तांब्या पेला जो आहे तो आपण पाणी घेतलेलं ते ठेवायचं. त्या नैवेद्यावर तुळशीची पानं जी आहेत तर ती ठेवायची आहे. त्यानंतर आपण उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. उजव्या हातामध्ये एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि तुळशीच्या पानाने 3 वेळा पाणी फिरवत आपल्याला गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि त्यानंतर परत तुळशीपत्र पाण्यात बुडून नैवेद्याला स्पर्श करावा आणि स्वामींच्या मूर्ती फोटोकडे पाहत खालील मंत्र म्हणावेत. नैवेद्य दाखवताना तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्राह्मणे स्वाहा, अमृत तत्वाय स्वाहा म्हणायचं आहे. आणि या प्रकारे तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. शेवटी ते तुळशीपत्र तुम्ही स्वामींच्या चरणाशी अर्पण करावे. देठ देवाकडे करावे आणि पान आपल्याकडे करावे. अशा पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा, मुजरा करायचा. जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो झाकून तुम्हाला ठेवायचा आहे. तो कमीत कमी 20 मिनिटे, अर्धा तास तो नैवेद्य तसाच तिथे ठेवायचा. नैवेद्य दाखवल्यानंतर सारखं त्या खोलीमध्ये किंवा देवघराजवळ किंवा नैवेद्याकडे बघायचं नसतं. थोडं अर्धा तास तिकडे इकडे जाणं थोडंसं थांबवायचं आणि नैवेद्य झाकून ठेवायचं. हे लक्षात ठेवा. 20 ते 25 मिनिटे, अर्धा तास झाले की मग तो जो नैवेद्य आहे तो कसा झालेला आहे.
अर्धा तास झाले की मग तो जो नैवेद्य आहे त्याचा प्रसाद झालेला आहे. यानंतर तो जो प्रसाद आहे तो आपण आपल्या घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे. महाराजांना आशीर्वाद म्हणून बघा. जेव्हा आपण मंदिरामध्ये सुद्धा जातो ना, तर तेव्हा बाहेरून आपण जेव्हा पुढे नारळ घेतो तर तेव्हा आपण काय म्हणतो की पेढे द्या, नारळ द्या, आणि ते घेऊन आपण मंदिरामध्ये जातो. तेव्हा मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतो आणि मंदिरामधून बाहेर आल्यानंतर त्याच पेढ्याला आपण प्रसाद म्हणून म्हणतो. त्या नारळाला आपण म्हणतो प्रसाद घ्या. म्हणजे बाहेरून जाताना ते पेढे होते, ते नारळ होतं, पण जेव्हा आपण मंदिरातून बाहेर आलो तेव्हा त्या नारळाचा आपण प्रसाद होतो आणि तो पेढ्याचा प्रसाद होतो. याप्रमाणे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर तेव्हा ते फक्त पदार्थ असतात, तेव्हा तो फक्त नैवेद्य असतो. आणि सुंदर नैवेद्य दाखवल्यानंतर थोडा वेळ जेव्हा आपण देवासमोर बसतो, देवासमोर ठेवतो झाकून वगैरे, आणि त्यानंतर जेव्हा आपण तो ग्रहण करण्यासाठी घेतो तर तो त्याचा प्रसाद तयार झालेला असतो. तेव्हा त्याच्यामध्ये सर्व दैवी शक्ती उभारलेली असते. सकारात्मक ऊर्जा जी असते ती त्यामध्ये आलेली असते. म्हणून हा जो प्रसाद आहे तो आपण हा जो प्रसाद आहे तो टाकून द्यायचा नाही, खरकट्यामध्ये टाकायचा नाही, खाली सांडू द्यायचा नाही. अगदी प्रसाद खाली जरी सांडला तर चुकून आपण इतर कोणत्या गोष्टी बघा मुलांना सांगतो किंवा आपण खाली पडला तर उचलून खायचं नाही, पण प्रसादाचा एक एक कण जो असेल ना तो खाली जरी पडला तर उचलून क्षमा करून तो आपण ग्रहण करायचा आहे. तुम्हाला जर खायचा नसेल तर तुम्ही गाईला खाऊ घालू शकता, एखाद्या मुख्य जनावराला तुम्ही खाऊ घालू शकता, पण त्या खरकट्यामध्ये किंवा जे आपण डस्टबिनमध्ये टाकतो वगैरे तसं आपण टाकायचं नाही. तुम्ही काही उरलेल्या कॅरी बॅगमध्ये बांधून असं चुकूनही टाकून देऊ नका. एक प्रकारे तुम्हाला हा नैवेद्य दाखवणं झाला तर एक प्रकारे तुम्हाला नैवेद्य नाही दाखवणं झाला तरी चालेल, सेवा नाही झाला तरी चालेल, पण कधी नैवेद्याचा कोणत्याही नैवेद्याचा कधी असा अपमान करायचा नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींना पंचपक्वान्न वाढले आणि जरी तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल ईर्ष्या किंवा कपट असेल तर स्वामी तो नैवेद्य कधी स्वीकारणार नाहीत. श्रद्धेने दिलेली साधी साखरही त्यांना पुरेशी आहे, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. तसेच तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन अन्नदान करणे किंवा गरजू व्यक्तींना जेवण देणे हे कोटीपटीने पुण्य देणारे ठरते. आणि जर कोणाला सुतक किंवा विटाळ असेल तर निराश न होता केवळ मानसिक नामस्मरण करावे. शुद्ध झाल्यावर तुम्ही एखाद्या गुरुवारी केंद्रात जाऊन आपली सेवा अर्पण करू शकता, स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू शकता किंवा एखाद्या गुरुवारी दान धर्म तुम्ही नक्की करू शकता. बघा, गुरुचरित्रामध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतात तर तुमचे गुरु रक्षण करतात, पण जेव्हा गुरुचा तुमच्यावरती कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाही. एवढं गुरुचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीतील जर सर्व ग्रह निगेटिव्ह असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी नकारात्मक घडत असतील आणि फक्त तुमचा एक गुरु ग्रह जर सकारात्मक असेल तर तुमची गुरुची सेवा कोटीपटीने वाढेल. सकारात्मक असेल, तुम्ही तुमच्या गुरुची सेवा केली तर तुमचं गुरु पाठबळ स्ट्रॉंग असेल, गुरुचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल तर त्यासाठी निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यामध्ये पडणारा आहे तर तो पूर्णपणे नष्ट होतो. सर्व निगेटिव्ह ग्रहांचा नकारात्मक प्रभाव सकारात्मकतेमध्ये बदलतो. एवढंच गुरुचं महत्त्व आहे. गुरुग्रहांचे महत्त्व आपल्याला आयुष्यामध्ये आहे. अजूनही खूप सांगण्यासारखे आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे व्हिडिओ येथेच थांबवते आणि झालेली आजची सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ मनापासून पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.